नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा किंवा तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे, गॅझेटेड एक्झामिनेशन होणार आहे, याच्यासाठीच्या ज्या फॉर्म फिलिंगच्या ज्या डेट्स आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत। फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे, 2 तारखेपासून त्या सुरू झालेल्या आहेत आणि 22 तारखेपर्यंत त्या राहणार आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की जे विद्यार्थी नवीन आहे, जे पहिल्यांदा एमपीएससी शी रिलेटेड प्रोफाइल असेल किंवा ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस असेल, पहिल्यांदा हाताळत असतात आणि बऱ्याचदा त्यांच्याकडनं छोट्या छोट्या चुका होतात किंवा काही तांत्रिक चुका होतात आणि नंतर मग ते प्रॉब्लेम येतो। तर कुठल्या चुका तुम्ही करू नये आणि कुठल्या पद्धतीने हा ऑनलाइन फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे जेणेकरून पुढे कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, याच्यासाठीचा हा सेशन आहे। शेवटपर्यंत सेशन नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा, कारण स्पेशली मी इथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत आणि इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी आहेत, हे जेव्हा फॉर्म फिल करणार आहे त्यांच्याबद्दलचे जे डॉक्युमेंटेशन आहे, त्यांच्याबद्दलची जी प्रोसेस आहे, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 4 जूनला ही एक्झामिनेशन होणार आहे आणि फॉर्म फिलिंग मात्र सुरू झालंय। सगळ्यात महत्त्वाचं की ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे 2 मार्चला ऑलरेडी फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे आणि ती 22 मार्च पर्यंत तुम्हाला अवेलेबल राहणार आहे, तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की एकदम सुरुवातीलाच आणि खूप घाईघाईत फॉर्म फिल करायचा नाही किंवा लास्ट डेट आहे किंवा लास्ट बट वन डेट आहे आणि तिथे तुम्ही फॉर्म फिल करताय, हे सुद्धा करायचं नाही। तर खूप चांगल्या पद्धतीने स्पेसिफिकली सगळ्या प्रोसेस स्टेप्स जाणून घ्यायच्या आणि नंतरच फॉर्म फिल करायचा। याच्यामध्ये जे ऑनलाइन फी पेमेंट करायचं आहे, जर तुम्ही ऑनलाइन करणार असाल तर ह्याच डेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करता त्याच वेळेस कंटिन्यूशन मध्ये ती प्रोसेस करायची आहे। पण तुम्हाला जर चलानद्वारे फिलअप करायचं असेल, चलानद्वारे जर तुम्हाला पर्टिक्युलर फी भरायची असेल तर त्याच्यासाठी मात्र वेगवेगळ्या डेट्स आहेत बघा। इथे भारतीय एसबीआय जी बँक आहे, इथे चलान घेण्याचा जो शेवटचा दिनांक आहे, परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलानाची प्रत घेण्याचा जो आहे तो 24 मार्चला आहे आणि शेवटी फायनल जो तुम्ही चलान सबमिट करणार आहात आणि त्याच्या चलानानुसार तुम्ही फिलअप करायचं आहे तुम्हाला फी, तर ती 28 तारीख आहे। पण डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, या मेथड्स न वापरता तुम्ही ऑनलाइन वापरायला पाहिजे आणि ऑनलाइन मध्येही फोन पे किंवा गुगल पे न वापरता जे प्रॉपर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग आहे याच्यानुसार वापरा। तर ह्या महत्त्वाच्या काही तारखा आहेत की जिथे तुम्हाला फोकस करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया की कशा पद्धतीने ही सिंपल प्रोसेस आहे। आयोगाने याच्यामध्ये खूपच सुटसुटीतपणा आणलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला आता अपलोड करायची गरज नाहीये आणि सिंपल फॉर्म आहे आणि खूप कमी स्टेप मध्ये तुम्ही फॉर्म फिल करू शकता। आता बरेचसे विद्यार्थी असे असतील की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रोफाइल क्रिएट केलेलं असेल आणि त्या प्रोफाइलच्या आधारेच तुमची इलिजिबिलिटी तिथे डिस्प्ले होईल आणि तुम्हाला सिलेक्ट करायचे की कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करतायत किंवा कोणती एक्झाम तुम्हाला द्यायची आहे। कारण ही जी आहे ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे आणि सर्व जे राजपत्रित पोस्ट आहेत किंवा ज्याला गॅझेटेड एक्झाम्स म्हणतो, गॅझेटेड पोस्ट म्हणतो, या सगळ्यांसाठी एकच असणार आहे। तर इथे तुम्ही जर एमपीएससीच्या वेबसाईटवरती गेलात, ऑनलाइन ॲप्लिकेशन सिस्टीम आहे, तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, स्पेसिफिकली सर्च करून तुम्हाला पर्टिक्युलर ते सिलेक्ट करायचं आहे। आता याच्यामध्ये 2 वेगवेगळे प्रकार पडतात। एक ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रोफाइल तयार केलेला आहे आणि एक एकदम नवीन विद्यार्थी। तर आपण इथे असं कन्सिडर करतोय, आता इथे बघा रजिस्ट्रेशन मेन्शन केलेलं आहे। जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन करावं लागेल। जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण चुकून तुमचा पासवर्ड वगैरे फॉरगेट झालेला आहे तर त्याच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन आहे। ईमेल आयडी नेमकं काय पर्टिक्युलर तुमचा विसरला आहात त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। पण जर तुमचं ऑलरेडी प्रोफाइल तयार आहे, तुमच्याकडे क्रेडेन्शियल्स आहेत, म्हणजे तुमचा लॉग इन आयडी आणि लॉग इन पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही या लॉग इन मध्ये जायचं आहे। ओके, तर त्याच्यानंतर ह्या लॉग इन मध्ये तुम्ही गेल्यानंतर डेफिनेटली तुमचा जो आयडी आहे, स्पेसिफिकली डेफिनेटली तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर, याच्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता। तर तो पुटअप करायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन प्रेस केल्यानंतर डेफिनेटली तुम्ही स्पेसिफिकली
ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये त्या पर्टिक्युलर विंडोवरती जाल. तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन ऑलरेडी तुमचं झालेलं आहे आणि त्याच आधारे तुम्ही इथे लॉग इन केलंय. मग इथे तुम्हाला काय करायचंय, इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे दिसतंय वरती टॉप मोस्टला, तर त्याच्यावरती क्लिक करायचंय ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या स्टेप्स आहेत सिंपल त्या सुद्धा त्यांनी मेन्शन केलेल्या आहे बघा. ओके, तर 5 स्टेप्स आहेत ऍप्लिकेशन सबमिशन साठीच्या आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 1 बाय 1 स्टेप जे आहे एक्झिक्यूट करून परफेक्ट पणे बिनचूक ऍप्लिकेशन तुम्हाला सादर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मध्ये गेलात की डेफिनेटली तिथे वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत आयोगाच्या ज्या आतापर्यंतच्या आलेल्या आहेत. मग तुम्हाला सर्च करायची आहे 0/11/2023 ची ऍडव्हर्टाइजमेंट, जी तुमची गॅझेटेड प्रिलिम ज्याला कंबाईन प्रिलिम म्हणतो ती एक्झाम सर्च करायची आहे. त्याच्यामध्ये ही 11 नंबरची एक्झामिनेशन किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे बघा. 2 तारखेची ती ऍडव्हर्टाइजमेंट 0/11/2023 आणि ही जी आहे महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम एक्झाम किंवा यालाच आपण काय म्हणतो महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि त्याच्या अंडरच ते तांत्रिक परीक्षा येते. तर इथे जर तुम्ही स्पेसिफिकली व्ह्यू वरती क्लिक केलं तर तीच पर्टिक्युलर ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही युटिलाइज कराल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की तुमची इलिजिबिलिटी चेक करायची आहे. आता इलिजिबिलिटी चेक करायची आहे तर ही इलिजिबिलिटी कशावरनं ठरेल, तुम्ही जो प्रोफाईल दिलेला आहे, तुम्ही जो प्रोफाईल क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमची ब्रांच, तुमची इंजिनिअरिंगची ब्रांच असेल तर बरोबर आहे आणि त्यानुसार, आणि इंजिनिअरिंग हे ग्रॅज्युएशन आहे तुम्हाला माहिती आहे, तर ग्रॅज्युएशन बेस्ड काही पोस्ट असतात तर त्या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही इलिजिबल असणार आहात. तर तुम्ही चेक इलिजिबिलिटी केल्यानंतर खूप सारे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधनं तुम्हाला इथे स्पेसिफिकली ऑप्शन दिसतात. फॉर एक्झाम्पल आता मी इंजिनिअरिंगशी रिलेटेड डिग्री ग्रॅज्युएशन टाकल्यामुळे स्टेट सर्व्हिसेस डेप्युटी कलेक्टर या पोस्टसाठी सुद्धा मी इलिजिबल आहे. तर ग्रीन कलर मध्ये दिसतंय बघा, यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, कारण ग्रॅज्युएशन बेस्ड पोस्ट आहे. पण तेच जर मी बघितलं स्टेट सर्व्हिसेसची असिस्टंट डिरेक्टर महाराष्ट्र फायनान्स सर्व्हिसेस, फायनान्स अँड अकाउंट, तर याच्यामध्ये मात्र मी इलिजिबल नाही कारण अकाउंटिंगशी रिलेटेड इलिजिबल. मग ज्या पर्टिक्युलर पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात ते ग्रीन कलर मध्ये दिसेल तुम्हाला आणि ज्याच्यासाठी स्पेसिफिकली तुम्ही इलिजिबल नाहीत तर त्या ज्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला रेड कलर मध्ये दिसतील आणि तिथे मेन्शन केलेलं असेल की यू आर नॉट इलिजिबल फॉर दॅट पोस्ट. सगळ्यात महत्त्वाचं इथे लक्षात घ्या, तर तुम्ही जर ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मधलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात ग्रॅज्युएशन बेसवर. फॉर एक्झाम्पल बघा, इथे उपजिल्हाधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर, इथे असिस्टंट कमिशनर किंवा टॅक्स स्टेट टॅक्स ग्रुप, त्याच्यानंतर ARTO. आता इथे बघा ARTO, आता हे सुद्धा डिपेंड करतं की स्पेसिफिकली कुठल्या पर्टिक्युलर पार्टला. तर जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी चेक करता येईल. आता इथे मेन्शन का केलेलं आहे तर काही पर्टिक्युलर एक्झामिनेशन, ह्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही इलिजिबल आहात का सिव्हिलचे विद्यार्थी? नाही, तुम्ही फक्त इथे जे मेन्शन केलेले आहेत बघा एवढ्यासाठीच आहे. तुम्ही या कुठल्याही पर्टिक्युलर पार्ट मध्ये तुम्ही टिक मार्क केली. आता इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय म्हणून मी हे म्हणतोय ओके की ज्या डेडिकेटेड सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट असणार आहेत. बाकी पोस्ट साठी तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण तुम्ही जर MES साठी ट्राय करत असाल तर AEE पोस्ट ओके सिव्हिल इंजिनिअरिंगची, AE1 पोस्ट ग्रेड 1 आणि त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली सब डिव्हिजन वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर ज्याला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जलसंधारण अधिकारी गट अ म्हणतो. तर ह्या डेडिकेटेड सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सिव्हिल स्ट्रीमशी रिलेटेड आहे आणि बाकीच्या यालाही तुम्ही इलिजिबल आहात. काही पर्टिक्युलर पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात पण ते जे आहे ते राज्यसेवेच्या अंडर येईल. तुम्हाला मेन्सला सिलेबस तो वेगळा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं. जर तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल तर तुम्ही वेगवेगळ्या पर्टिक्युलर पोस्टसाठी इलिजिबल दाखवतोय तिथे का, कारण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण ज्या डेडिकेटेड मेकॅनिकलच्या पोस्ट आहेत त्या बघा, स्टेट सर्व्हिस असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, जसं मी एक स्पेसिफिकली ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे ARTO, ही पोस्ट डेडिकेटेड मेकॅनिकल ऑटोमोबाईल आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा स्टेट सर्व्हिसेस इंडस्ट्री ऑफिसर टेक्निकल ओके, ही सुद्धा उद्योग अधिकारी तांत्रिक परीक्षा आहे, याच्यासाठी सुद्धा मेकॅनिकलचे विद्यार्थी इलिजिबल आहेत ओके. इंडस्ट्रियल रिलेटेड आहे ही पोस्ट. आणि त्याच्या व्यतिरिक्त इन्स्पेक्टर लीगल मेट्रोलॉजी ही ग्रुप B ची पोस्ट आहे, वैधमापन शास्त्र ज्याला म्हणतो आपण ओके. तर ह्या ज्या 3 पोस्ट आहेत ह्या डेडिकेटेड काही पर्टिक्युलर पोस्ट आहे मेकॅनिकलच्या साठी. पण मेकॅनिकलचे विद्यार्थी काही
स्पेसिफिकली राज्यसेवेच्या पोस्ट देऊ शकतात, मग ते डेप्युटी कलेक्टर असेल किंवा अजून कुठल्या पोस्ट असतील. येते लक्षात. मी हायलाइट कुठल्या केलेल्या आहेत की ज्याच्यासाठी डेडिकेटेड मेकॅनिकलचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला हे टिकमार्क करून, इथे टिकमार्क करून जी पोस्ट तुम्ही पर्टिक्युलर सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे. तसंच तुम्ही जर इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असाल तर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जसं उपजिल्हाधिकारी असेल, ओके, सहाय्यक राज्य कर आयुक्त असेल किंवा सहाय्यक प्रादेशिक परिवहन असेल, स्पेसिफिकली त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्टिक्युलर पोस्ट येऊ शकतात. पण तुम्हाला सिलेक्ट करताना इथे इलेक्ट्रिकलसाठी आहे बघा, महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल ग्रेड बी आणि इन्स्पेक्टर लीगर मेट्रोलॉजी. तर ज्या डेडिकेटेड पोस्ट आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. तर तुम्ही सिव्हिलचे असाल तर त्याच्यानुसार, मेकॅनिकलचे असेल तर त्याच्यानुसार आणि इलेक्ट्रिकलचे असाल तर त्याच्यानुसार तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. एकदा स्पेसिफिकली तुम्ही जर अप्लाय केलं, फॉर एक्झाम्पल इथे मी मेन्शन केलंय बघा, या पर्टिक्युलर पोस्टसाठी मी क्लिक केलंय, तो स्पेसिफिकली आय एम इलिजिबल फॉर दॅट पोस्ट आणि मी तिकडे क्लिक केलंय आणि त्यानंतर अप्लाय केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला स्पेसिफिक पर्टिक्युलर पोस्टसाठी एक्झाम देता येणार आहे. इथे खूप विचार करायचा की काय करायचंय मला आणि त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर विविध एक्झाम सेंटर्स आहेत महाराष्ट्रामधल्या डिस्ट्रिक्ट लेवलला आणि त्या पर्टिक्युलर एक्झाम सेंटरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही खूप सारी मोठी लिस्ट आहे टोटल डिस्ट्रिक्ट वाईज. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायचंय की जी माहिती मी फिलअप केलेली आहे ती सगळी माहिती खरी आहे. ओके, तर इथे मी पुणे टाकलंय आणि इथे क्लिक केलं. त्यानंतर स्पेसिफिकली डेट आणि लोकेशन डेफिनेटली तुम्ही फॉर्म पुण्यातनं भरता असाल तर पुणे किंवा तुमच्या लोकेशनवरनं तिथे मेन्शन करायचंय आणि सबमिट करायचा आहे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म. एकदम सिंपल फॉर्म आहे, याच्यामध्ये चुका होण्याचे बिलकुल चान्सेस नाहीत. फक्त इथे महत्वाचं आहे की मला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचंय. ओके, तुम्ही मल्टिपल चॉईस तिकडे आहे, तुम्ही विविध पर्टिक्युलर पोस्ट यूज करू शकता कारण ह्या स्पेसिफिक एक्झामचं बायफर्केशन होतं आणि तिथे मग डेट सुद्धा वेगळी असते. मेनसाठीची संयुक्त तर तुमची एकच दिवस आहे. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही सबमिट केल्यानंतर पेमेंट मोडमध्ये जायचं आहे. पेमेंट मोडमध्ये मॅक्सिमम वेळेला ऑनलाईन पेमेंट हे प्रिफर करा. चलान किंवा बँकेत जाऊन चलान भरणे हे टाळा. इथे तुम्हाला स्पेसिफिकली ऑनलाईनचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा जो गेटवे आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथे मी ऑनलाईन पेमेंट पर्टिक्युलर सिलेक्ट केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स माझ्याकडे येतील आणि त्याच्यावरनं मी स्पेसिफिक वेरियस पेमेंट मोड जसं डेबिट क्रेडिट कार्ड असेल किंवा इंटरनेट बँकिंग असेल त्याच्यानुसार मी करू शकतो आणि जी काही फी प्रिस्क्राईब मॅनरमध्ये असेल, ओपन कॅटेगरी, ओके, तर त्याच्यानुसार मला पेमेंट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल साधा फॉर्म आहे हा, याच्यामध्ये कुठेही चुकता कामा नाही. ओके, आणि त्या केसमध्ये स्पेसिफिकली जर तांत्रिक अडचणी येत असेल तुम्हाला, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की फॉर्म फिलअप करताना काही तांत्रिक अडचणी येतात किंवा एखादा पर्टिक्युलर वर्ड ते ऍक्सेप्ट करत नाही, तर त्या केसमध्ये मात्र त्यांचे जे हेल्प डेस्क नंबर आहे, त्यांचे जे टेक्निकल स्पेसिफिक असिस्टंट आहे, त्याचे मेल ID असेल किंवा मोबाईल नंबर असेल, तिथे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही. सगळा टोटल सिलेबस सगळ्या गॅझेटेड परीक्षांसाठी एकच आहे. नॉन टेक्निकल सिलेबस आहे आणि त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत. ओके, या संपूर्ण पेपरची तयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2023 याच्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्हीही हायब्रिड मोडमध्ये जी बॅच आहे ती 6 मार्च पासून आपली सुरू होतीये. याच्यासाठी ऍडमिशन ओपन आहेत आणि आमचा IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती घेऊ शकता. येते लक्षात, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आणि नागपूरमध्ये या विविध लोकेशनला तुम्ही ही माहिती आमच्या ब्रँचेसवरती जाऊन घेऊ शकता. एकदम सिंपल फॉर्मॅटिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कुठेही चुकता कामा नये. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील, क्युरीज असतील तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुमच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देण्यास नक्कीच येईल. येते विद्यार्थी मित्रांनो, तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. जर हे तुम्हाला युजफुल वाटलं तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.